जर गेल्या काही वर्षापासून तुमचं आयुष्य अडकलेलं असेल कोणत्या गोष्टीमध्ये किंवा तुम्हाला जीवनाची दिशा सापडत नसेल, तर नक्कीच ही 5 पुस्तकं तुम्हाला आयुष्याची दिशा सापडून देतील व तुम्हाला नवीन जीवन जगण्यास मदत करतील. नमस्कार, मी यशराज. गेल्या 2 वर्षात मी 25 पेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत आणि त्यामधून काही पुस्तकं अशी होती की ज्यांनी माझी विचारसरणी इथून इथपर्यंत नेण्याचं काम केलं आहे. मला जीवनाच्या दिशा दाखवण्यापासून मला आर्थिक नियोजन कसं करण्यापासून या पुस्तकांनी मला शिकवलं. जर आज ही पुस्तकं नसती तर मी आज घडवलो नसतो. त्या 25 पुस्तकामधून 5 पुस्तकं अशी होती की जी तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे. हे खूप खरं आहे की पुस्तकं ही आपलं आयुष्य बदलून टाकतात, कारण याचं स्वतः मी अनुभव घेतला आहे. आपल्या लिस्टमधील पहिलं पुस्तक आहे न पाठवलेलं पत्र. लेखक आहेत मात्रेय. या पुस्तकातील प्रत्येक पान वाचताना एक वेगळीच अनुभूती आहे. जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुमची आयुष्याला एक नवीन दिशा भेटेल. यामध्ये खूप साध्या शब्दामध्ये आयुष्याच्या गुंतागुंतीचे प्रश्न मांडले आहेत. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की तुमच्या आयुष्यात प्रत्येक आलेल्या वस्तूपेक्षा महत्त्वाचे आहात तुम्ही. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की अनुभव म्हणजे काय. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की खरी पद्धतीने जगायचं तर जगायचं कसं. पुस्तक तुम्हाला सांगतं की आनंदाकडे नेणारा मार्ग नसतो, तर आनंद हाच मार्ग असतो. जर तुम्हाला प्रत्येक पानातून काहीतरी शिकायचं आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक पानातून काही ना काही शिकवून जाईल. माणूस कष्ट, गुंतवणूक, व्यवसाय करून पैसा तर कमवतो, पण त्या पैशाला खऱ्या अर्थानं कसं लॉंग टर्मसाठी जपायचं हे आपल्याला आपल्या लिस्टमधील दुसरं पुस्तक शिकवतं. पुस्तकाचं नाव आहे गोष्ट पैशा पाण्याची. लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे. प्रफुल्ल वानखेडे यांचं हे गोष्ट पैशा पाण्याचे पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने खऱ्या जगात घेऊन जाणारं पुस्तक आहे. माणुसकीसोबत पैसा कमवणे, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टी लेखकाने या पुस्तकात मांडल्या आहेत. पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने शिकवतं की आपण श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचा दिखावा करणे यातील फरक आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की जेव्हा आपल्याकडे पैशाचा प्रवाह सुरू असतो तर त्या काळात आपल्याला त्या पैशावरती धरण बांधणे, म्हणजे त्या पैशाला सेव्ह करणे आणि इन्व्हेस्ट करणे हे खूप गरजेचे आहे. हे म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखे काम आहे आणि ते खूप गरजेचे आहे. देवाने आपल्याला 2 कान व 1 जीभ दिली आहे. याचा अर्थ असा होतो की सर्वप्रथम आपण एखाद्याचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती विचार करून आपण त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. पण आजकाल तसं होत नाही. आजकाल सगळ्यांनाच आपलं म्हणणं सगळ्यांपुढे मांडायचं आहे. कोणाचीही मनस्थिती ऐकून घ्यायची अशी नाही. तर आपल्या लिस्टमधील तिसरं पुस्तक आहे द पॉवर ऑफ लिसनिंग बाय सर श्री. आजकालच्या जनरेशनमध्ये न बोलणं हेच एक समस्या नाही, तर न ऐकून घेणे हे देखील मोठा प्रॉब्लेम बनत चाललेला आहे. आणि हे पुस्तक आपल्याला त्याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन करते. कम्युनिकेशन स्किल म्हणजे लोकांसमोर आपलं मत योग्य पद्धतीनं मांडणं हे नाही, तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे पूर्ण नीट ऐकून घेणे आणि त्याच्यावरती विचार करून उत्तर देणे हेच खरं कम्युनिकेशन स्किल आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप साध्या शब्दात मांडलं आहे. याच्यामध्ये खूप तथ्य आहेत जे तुम्हाला आवडतील आणि कम्युनिकेशन केल्याने खूप सारे प्रॉब्लेम सुटू शकतात आणि ऐकून घेतल्याने तर प्रचंड आपण लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. हे आपल्याला हे पुस्तक शिकवतं. तुम्ही एकदा हे नक्की वाचलं पाहिजे जर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमची इम्प्रूव्ह करायची असेल तर. दिस लाईन इज व्हेरी ट्रू. यू कांट कंट्रोल युअर पास्ट अँड यू कांट कंट्रोल युअर फ्युचर, बट यू कॅन कंट्रोल युअर प्रेझेंट मुवमेंट अँड दॅट इज इन युअर हँड. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या हातात ना भविष्य आहे नाही आहे भूतकाळ. आपल्या हातात आहे फक्त आत्ताचं सध्याचं वर्तमान काळ आणि तो आपण खूप मनापासून जगला पाहिजे. पुस्तकाचं नाव आहे प्रेममयी आणि लेखक आहेत वपू काळे. पुस्तकामध्ये एका अशा जमातीबद्दल सांगितलं आहे, त्यांचं नाव आहे बाऊल. त्या लोकांना ना कशाचा मोह असतो ना हे कशामध्ये अडकले असतात. त्यांना जेव्हा जे काही वाटतं ते करतात. जेव्हा त्यांना हसू वाटतं हसतात, जेव्हा त्यांना रडू वाटतं रडतात. देव हा फक्त मंदिरात नाही, तर तो आपल्या सर्वात निसर्गामध्ये आहे, प्रत्येक एका मनुष्यामध्ये आहे, हे आपल्याला हे पुस्तक सांगतं. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हरवलं असेल भौतिक गोष्टीमध्ये तर तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की वाचलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त 24 तास असतात आणि आपण प्रत्येकजण हा 24 तासाचा ज्या प्रकारे वापर करतो याहून ठरतं की आपण श्रीमंत होणार की गरीब. टाइम मॅनेजमेंट ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे आणि हे आपल्याला शिकवतं आपल्या लिस्टमधील 5वं पुस्तक टाइम मॅनेजमेंट बाय ब्रेन ट्रेसी. हे पुस्तक इंग्लिशमधून अवेलेबल आहे आणि मराठीमधूनही अवेलेबल आहे.
हे पुस्तक आपल्याला टाइम मॅनेजमेंट बद्दल खूप सारे तथ्य शिकवते. कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, कोणते टास्क आपण फर्स्ट प्रायोरिटीला ठेवले पाहिजेत, कोणत्या टास्क केल्यावर आपल्याला खरं बेनिफिट भेटतं, हे आपल्याला पुस्तक ह्या खऱ्या अर्थाने शिकवतं. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की इफ यू आर एबल टू मॅनेज युअर टाइम देन यू कॅन मॅनेज युअर लाईफ बेटरली. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्याचा रिझल्ट काय असेल हे आपल्याला ठरवणं खूप गरजेचं आहे. रिझल्ट जर चुकीचा असेल तर ती गोष्ट आपल्याला करणं बंद करणे गरजेचं आहे.